खंडणीचा आरोपी जो आहे तो 302 मध्ये येत नाही, तो मोकोका मध्ये येत नाही. म्हणजे नेमकं काय, म्हणजे याचा अर्थ असा आहे की उद्या काही करताना त्यांना एकच करायचंय की आम्ही मोकोका लावला, आम्ही 302 वर हे सगळे ऍड केले आणि सोडून सगळे दिले. या काळामध्ये ज्या ज्या पोलीस स्टेशन, आम्ही जिम्मेदारीने सांगतो, ज्या दिवशी 9 तारखेची घटना घडली त्या दिवशी गणेश मुंडे नावाचा PI मस्साजोगला काय करत होता, त्याची ड्युटी होती, तो तिथं का आला, त्याचं मोबाईल त्याची CDR करा, त्याचं लोकेशन करा, कळलं का नाही, का आला. दराडे नावाचे जे PI आहेत ते दराडे नावाचे PI सुद्धा प्रत्येक माहिती SP ला देत होते. बारगळा साहेब घ्या, SP ला त्यांचा फोन, त्यांचा की त्यांचा फोन तिकडे, ही दराडे नावाचे PI असं करतात. एवढंच नाही तर तुमचे दहिपळे नावाचे जे PI गेला आहेत त्याच्यात सगळं पूर्ण त्याच्यातच आहे, म्हणजे काय त्याचं म्हणते डन पोलीस स्टेशन मध्ये. असा एक पिक्चर मध्ये बघितलेलं बघा, पोलीस अधिकारी कपडे काढतोय, मस्त माल लावतोय, तसा आमचा दहिपळे जिम्मेदारीने सांगतो, संविधानिक पदावर, जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर जिम्मेदारीने सांगतो, या दहिपळे नावचा अधिकारी पोलीस स्टेशनला वर्दी काढून फक्त पॅन्ट आणि बनेरवर बसलेला आहे. आणि याचे कसे कसे पोलीस यंत्रणेचं काय काय चाललेलं आहे, जेवढी मला माहिती मिळाली किंवा पोलीस यंत्रणा काय करते त्याच्या अनुषंगानुसार. पहिली घटना महाराष्ट्राला, बीड जिल्ह्याला किंवा सर्वांना असं वाटतंय की 9 डिसेंबर रोजी घडली, पण याची सुरुवात कुठं झाली असेल तर 28 मे 2024 रोजी झाली. 28 मे 2024 रोजी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला. म्हणजे 28 ला खंडणी मागितली आणि 29 ला गुन्हा दाखल झाला केजला. रमेश गुले व अनोळखी एक, हा हा झालेला गुन्हा, हा झालेला FIR. रमेश गुले व अनोळखी एक असा आवाडा कंपनीचा जो सुनील केंदू शिंदे व 42 याने कंप्लेंट दिली. 28/5 ला कंप्लेंट दिल्याच्या नंतर रमेश गुलेला अटक झाली, जामीन झाली, पण अनोळखी कोण आहे हे आणखी पोलिसांनी हुडकलेला नाही किंवा त्याच्यावर काही पोलीस बोलत नाहीये. याचा अर्थ काय, याचा अर्थ आहे की यांना कुणीतरी सांगितलं आणि अनोळखी जो आहे त्याच्यावर पुन्हा कुठं काही बोलायचं नाही, वाच्यता करायची नाही, म्हणजे अनोळखी तो तिथंच थांबला गेला. पण ही ज्या दिवशी घटना घडली 28 तारखेला आणि 29 ला फिर्याद घेतली, म्हणून हा रमेश गुले नावाचा व्यक्ती याच्यानंतर पुन्हा कुठेही पिक्चर मध्ये आला नाही किंवा कुठेही यांनी परत पुन्हा कुठलं काम अवैध करण्यासाठी तो त्याच्यानंतर कुठं गुन्हा दाखल झाला नाही किंवा दिसला नाही. हा पहिला मुद्दा. म्हणजे पोलिसांनी वेळीच कारवाई केली त्या याच्यावर, म्हणून तो विषय संपला. पण त्याच्यानंतर 6 डिसेंबर रोजी आवाडा कंपनीच्या यार्डामध्ये काही गोष्टीचे धक्काबुक्की झाली, मारामारी झाली, भांडणं झाली, अशी प्रथमदर्शी तुम्हाला सर्वांना दिसतं. पण याची सुद्धा सुरुवात कुठे झाली तर याची सुरुवात 29/11/2024 रोजी झाली. 29/11/24 रोजी खंडणी मागितली, 2 कोटीची खंडणी मागितली आणि त्याचा FIR कधी झाला 11/12 ला. म्हणजे खंडणी कधी मागितली 29/11 ला. 29/11 ला जर खंडणी मागितली तर 29/11चा FIR पुढे झाला. त्याच्या मीनवाईल तुम्हाला सांगतो की त्याच्यात काय झालं तर खंडणीची पूर्तता झाली नाही, खंडणी मिळाली नाही, पैशाचा व्यवहार ठरलेला मिळाला नाही. याच्यासाठी त्यांनी 6 डिसेंबरला त्या आवाडा कंपनीच्या तिथं जाऊन सगळे गुंड पाठवून मारामाऱ्या करणे, भांडणं करणे आणि दहशत निर्माण करण्याचं काम या सर्व 7 लोकांनी केलं. त्याच्यावर ज्या तिथं वॉचमॅन ठेवलेले आहेत, ज्या कंपनीला कॉन्टॅक्ट दिलेला आहे, वॉचमॅनचं जी सिक्युरिटी द्यायची ही कंपनी जी आहे, या कंपनीला जी कॉन्टॅक्ट दिलंय, ठीक आहे, कंपनीला जी कॉन्टॅक्ट दिलंय ते जी कंपनीला कॉन्टॅक्ट दिलंय ते कंपनीला दिलेलं कॉन्टॅक्ट कुणाच्या सांगण्यावर बीड जिल्ह्याच्या बाहेरच्या व्यक्तीला दिलंय. मसाजोगची ग्रामपंचायत सुद्धा कॅपेबल आहे, केज तालुक्यात सुद्धा कंपन्या आहेत, जिथे केजला काम आहे तर त्याला कॉन्टॅक्ट देऊन त्यांना पैसे मिळवून हे कशासाठी काम केलं जातंय ही सुद्धा कुणीतरी बघितलं पाहिजे आणि या गोष्टीचा सुद्धा आपल्याला छडा लावला पाहिजे. आणि हा कोण आहे ज्याला या कंपनीचं सिक्युरिटी पुरवण्याचं कॉन्टॅक्ट दिलंय? मग केज तालुक्यात कोणी माणूस नव्हता का? मग हा कोण आहे? हा सुद्धा तपासण्याची वेळ आहे. आणि यांनी कॉन्टॅक्ट देताना माणसं कोण ठेवले? ठीक आहे, तर त्या ज्या सिक्युरिटीसाठी राहिलेले माणसं तिथं जी काही गार्ड होते, सोनोनी नावाचे काही गार्ड आहेत, काही बरेच काही गार्ड आहेत, तर या गार्डला मारहाण केली, जातीवाचक शिव्यागाळ केली, म्हणून ते 6 तारखेला गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला आले असता पोलिसनी काय केलं, साधा नॉमिनल एक गुन्हा दाखल करून घेतला आणि नॉमिनल गुन्हा दाखल करून काय केलं, त्यांना सोडून दिलं. डायरेक्ट म्हणजे कोर्ट सुद्धा नाही, डायरेक्ट सोडून दिलं. आणि त्या पोरांनी त्या मनात त्यांच्या राग घेऊन ज्यांचा कोण ही सगळा मास्टर माइंड आहे त्यांनी काय केलं तर त्यांनी त्यांना हे करायला लावलं आणि करायल्याच्या नंतर यांनी 9 तारखेला परत पुन्हा ही त्याचा गुन्हा आहे म्हणजे झालेला FIR हा FIR आहे. तर या FIRच्या माध्यमातून मी तुम्हाला 2 FIR दाखवले. म्हणजे या सर्व गोष्टीतून आपण सर्वजणांनी बोध घ्यायसारखा विषय आहे की ही घटना घडती कुठून. पहिले 28 मे ला घडली, त्याच्यानंतर दुसरी 29/11 खंडणी मागितली आणि त्याच्यानंतर 6 डिसेंबरला हे तिथे गेले. 6 डिसेंबरला त्यांचं काय झालं नाही, त्यांच्या मनात राग आला आणि हे जे कुणी आता खंडणीखोर आहेत यांचा कुणाकुणाला फोन आला मिळवायचा
म्हणजे माझं म्हणणं आहे की 29/11 पासून लय मागे गेला नाही 28/5 पण 29/11 पासून त्याने पोलीसच्या कुठल्या कुठल्या माणसाला केसला खंडन केली. 29/11 आता जो खंडणीचा आरोपी जो जेलमध्ये आहे, जो पोलीस रिमांडमध्ये आहे, तो 29ला केज मध्ये होता. केज मध्ये त्यांनी रजिस्ट्री ऑफिसमध्ये एक रजिस्ट्री करून घेतली एका प्लॉटची. त्याला कायच कमी पडलं कुठवर केजला प्लॉटची रजिस्ट्री, त्याच्याबरोबर कोण कोण होतं. 29/11 पासून ते तरी सीडीआर काढा म्हणजे तुम्हाला सगळं कळलं. ही सर्वात महत्वाची गोष्ट. 29/11 आणि 29/11 जर खंडणी मागितली होती, शिव्या दिल्या होत्या, काय त्यांचे काय काय झालं तर मग 11-12 पर्यंत ती खंडणीचा गुन्हा जर दाखल झाला असता तर आमचा कदाचित संतोष अण्णा देशमुख यांचा खून झाला नसता, मर्डर झाला नसता. ही सर्वात बाब चुकीची झाली. एवढंच नाही तर पुन्हा 6 तारखेला जी एफआयआर दाखल केला तिथंच जर खंडणी किंवा जसा मागचा गुन्हा मी सांगितलं होता झालेला जे तुमच्या त्या ह्याच्यावर गुन्ह्यावर, तर त्याच्यावर झालेला गुन्हा जिथं खंडणीचा गुन्हा तिथं जी एफआयआर केला त्याचा अनोळखी आरोपी सापडला नाही. त्या दिवशी जसा ऍक्शन घेतली तशी जर केज पोलिसांनी इथल्या डीवायएसपीनी महत्वाचं जर याच्यात अट्रॅसिटी दाखल करून घेतली असती तर कदाचित आमच्या देशमुख संतोष अण्णा देशमुख यांचा मर्डर झाला नसता. याचा दोषी कोण तर इथले डीवायएसपी सुद्धा तेवढेच दोषी असं माझं मत आहे. कारण डीवायएसपी बाकी काय करतात मी काय करत नाही, पण ही सुद्धा सर्वात महत्वाची बाब आहे. 6 तारखेला गुन्हा करून घेतला नॉमिनल ती पोरं ही 6 तारखेला ज्यावेळेस आले त्या 6 तारखेला कुठल्या पीआय ने त्यांच्या बरोबर होते. तो पाटील नावाचा पीआय फक्त निलंबन केलंय, त्याला सहआरोपी करा म्हणतो मी. माझी दुसरी मागणी याला सहआरोपी करा, सहआरोपी करा. पहिल्या दिवशी म्हणतो पण पोलीस करतच नाही. मग यांचे सगळे डिटेल्स करा, कॉल डिटेल करा, तर कसा कशात आरोपी तो कळेल. त्या 6 डिसेंबरला झालेल्या घटनेत तो परत 9 डिसेंबरला दुपारी 3 वाजता यांचं अपहरण केलं ते केलं टॉर्चर करून क्रूर हत्या केली. म्हणजे त्यांना माझं म्हणणं आहे की तुम्ही फक्त 302 खुनाचा गुन्हा नोंद केला पण यांना टॉर्चर करून मारलं, यांना क्रूर हत्या केली. याच्या पद्धतीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. टॉर्चर करून मारला याचा गुन्हा अडिशनल कलम याच्यात लागला पाहिजे, ते परत लागत नाही. ही सुद्धा माझी मागणी आज पोलीस यंत्रणेला आहे. त्याला टॉर्चर करून मारलेला गुन्हा झाला पाहिजे. ही जर त्या दिवशी अट्रॉसिटी झाली मग हा खंडणी ही सर्व सिक्वेन्स अशी झाली. त्याच्यानंतर पुढे मीडियाला विषय आला आणि 9 डिसेंबरच्या नंतर मीडियाला हे सर्व कळलं. पण याच्या अगोदरच्या 3 घटना आहेत 4 घटना आहेत, याच्यात जर पोलीस यंत्रणेनं चांगल्या पद्धतीने काम केलं असतं तर ही वेळ आली नसती असं मला वाटतंय. एवढंच नाही तर ही घटना घडली 3:30 वाजता. 3:30 वाजल्यापासून 4 वाजता धनंजय देशमुख पोलीस स्टेशनला गेले. माझ्या भावाला किडनॅपिंग केलेलं आहे आणि याचं किडनॅपिंग झालं, याला केलं कुणीतरी म्हणतात. ह्याच्या वेळेस जवळजवळ 30-32 फोन त्या विष्णू चाटे नावाच्या आरोपीचे आले आणि त्यांनी जवळपास ती फोन इकून एकाला दोघात झाले. समजा तुझा भाऊ 2 मिनिटात येईल, पोलीस यंत्रणा सांगते तुझा भाऊ 2 मिनिटात येणार आहे, 4 मिनिटात येणार आहे. 6 वाजले तरी येत नाही. 6:30 वाजता त्यांना कळालं की दैठण्याला बॉडी सापडली. पोलिसनाच कशी कळाली दैठण्याला बॉडी म्हणून, हा सुद्धा माझा संशय. म्हणजे पोलीस यंत्रणेतला याच्यातला कोण सामील आहे त्याच्यात? पोलीस यंत्रणा कुठल्या कशाने मार्गावर त्याच्यावरती? मग पोलीस यंत्रणेलाच कळालं. बरं पोलीस यंत्रणेला कळालं ते कळालं, पोलिसने मग त्याच्यानंतर बॉडी तिथं टाकून गाडी पुढे गेली म्हणतात. मग त्या गाडीचा पाठलाग करायला इथले पीआय गेले असं म्हणतात. ठीक आहे गेले, पण ती जी बॉडी घेऊन येताना ही पोलीस स्टेशनला जी लोक बसले होते मसाजोग 4 इकडे तिकडे उडकून सगळे 150 लोक होते, तर त्या लोकांना सांगितलं गेलं की आता इथं भेटला यांना. म्हणजे त्यावेळेस बॉडी बोलले नाही, पण बॉडी ज्यावेळेस गाडी टाकली पोलीसच्या जिम्मेदारीने सांगतोय. बॉडी ज्यावेळेस गाडी टाकली ती गाडी गेल्याच्या नंतर त्याचा मार्ग आहे दैठणा पाटीवरून परत पुन्हा तुम्हाला काप्रेवाडीच्या नंतर केवडीच्या नंतर चिंचोली माळीहून केज, पण चिंचोली माळीच्या फाट्यावर आले. फाट्यावरून गाडी राईटला का वळवली? बॉडी गाडीत असताना गाडी राईटला का वळवली याचं उत्तर त्या गाडीत असणारे जे कर्मचारी आहेत, जे अधिकारी त्याने दिलं पाहिजे. आणि जेव्हा कळालं की आपल्या पाठीमागे गाडी आहे दुसरी, की त्याच्यानंतर त्या गाडीला यू टर्न घेतला आणि केजच्या हॉस्पिटलला बॉडी आणली. मग याच्यात पोलीसवर संशय घ्यायसारखा स्कोप आहे का नाही तुम्ही सांगा? मग पोलिसनी कळमकड का नेली? कळमला पीएम करायचं होता, कळमच्या रस्त्याने का वळवली हे सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला कळायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर यू टर्न घेऊन केजच्या पोलीस दवाखान्यात ती बॉडी आली. या सर्व घटना पोलिसावर असणाऱ्या यंत्रणेवर संशय घ्यायसारख्या आहेत. आणि याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सांगतो ही पोलीस यंत्रणा जी होती ती जो कुणी महाजन नावाच्या एक अधिकाऱ्यांनी 2 आरोपी पहिल्यांदा पकडले गेले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाकीचे मोबाईल त्या गाडीत घेऊन पळून गेले. मला स्वतःला बोलले जर पोलीस यंत्रणा असं सांगते की पोलिसांनी एका गाडीमध्ये मोबाईल ठेवले ते दुसऱ्या दिशेला गेले म्हणून आम्हाला त्यांचं लोकेशन काढणं अवघड गेलं, तर पोलिसाला मोबाईल सापडले का नाही पोलिसला मोबाईल? मग पोलिसनी ते मोबाईल मधलं रेकॉर्ड काढून काय त्यांनी केले, कुणाला फोन केले, त्यांनी कुणाला केले, इंटर कनेक्शन का जुळवलं नाही, हा सर्वात महत्वाचा विषय. आणि परत त्याच्यानंतर 3रा आरोपी त्यांनी अटक केला बालेवाडीमधून. मी पहिल्या बाईटला 9 तारखेला संध्याकाळी 7:10 मी आपल्या चॅनलला सर्वांना बोललो. त्या दिवशी सांगितलं होतं की हा आरोपी जो आहे याचं कनेक्शन कुठे धाराशिव मार्गे पुण्याला लागते का बघा, कारण मला बोलण्यामागे काहीतरी लॉजिक होतं, पण त्याच्यावर कोणी सिरियस घेतला नाही. आज याच्यावर जेव्हा म्हणते की धाराशिवच्या मार्गे तो पुण्याला सगळे आरोपी पुण्यात सापडतात, मग याचं काय लॉजिक आहे? खंडणीतला आरोपी पुण्याला सरेंडर होतो, तो म्हणतो मी इकडे गेलो तिकडे गेलो मी त्याची कहाणी पण सांगितली तो कसा कुठे गेला. मग तो ज्या दिवशी बाईट दिले 12:30 वाजता काहीतरी मीडियाला 31 तारखेला, तर त्या दिवशी बाईट दिल्याच्या नंतर तो बाईट देताना होता कुठं? पुण्याच्या इथं होता. त्याला या आरोपीला खंडणीतला आरोपी ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला 11 तारखेला गुन्हा नोंद झाला. 11 तारखेच्या नंतर मी परत एकदा मीडियाला बोललो होतो, आज मी परत सांगतो रिपीट की 12 तारखेला पोलिसांची त्याची
या जिल्ह्याचे पालकमंत्री माझी त्यांच्या बंगल्यावर त्यांच्या ऑफिसला पोलिसांची त्यांची भेट झाली. मग पोलिसाला मध्ये बसून तो तिथून निघून गेलाय. 12 तारखेला या बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मग यांच्या बंगल्यावर पोलीस आणि हा जो खंडणीखोर आरोपी यांची भेट झाली 12 तारखेला. तर मग 12 तारखेला 12-13 समजा एका दिवस मागे पुढे त्या दिवशी झाली भेट. तर मग तो पोलीस मध्ये बाहेर मग निघून जातोय सेल्फ मारून. तर मग पोलिसांनी याला सोडलं कसं? बरं पोलीस यांना गार्ड आहे ते कुठल्या पदावर आरोपी माहित नाही पण यांना गार्ड आहेत पोलीसचे. आज मला संरक्षणाला गार्ड आहे माझ्यासोबत. मी जर कुठे चाललो तर त्या गार्डला कळलं पाहिजे काय तू थांब. त्यांची जिम्मेदारी आहे गार्डची की आम्ही चांगलं काम असो वाईट काम असो आमच्या बरोबर 24 घंटे राहणार. मग गुन्हा झालेला आरोपी बरोबर परत पुन्हा गार्ड कसे राहील? जर याच्यावर गुन्हा नोंद झालाय तर हे आरोपी कसे राहील? आणि हे मग घ्यायचे फिरत फिरत कुठं नागपूरला गेले, कोणी मला नागपूरला होते, नागपूरला गेले, पचमंडी झालं, कुठे इथून झालं, दिंडोरी झालं, दिंडोरी पुणे आले, कुठं गोव्याला गेले, गोव्यान कर्नाटक आले, कर्नाटकचं समर्थाचं दर्शन तिथून पुण्याच्या घरात कुणाच्या थांबले. मग माझं म्हणणं असं आहे की हे जे आरोपी आहेत ते समजा खंडणीतले आरोपीवर अगोदर पूर्व 11 तारखेला गुन्हा झालाय. खरं तर यांनी गडवीला मागच पण FIR झाला 11 तारखेला. तेव्हापासून यांना कुणी मदत केली. 11 तारीख ते 31 तारीख जवळपास 18 दिवस 18 दिवस ना 18 दिवस 21 दिवस 20 दिवस काय जे भरले समजा तुमच्या 11 तारखेपासून 19 दिवस 11 ते 31 21 दिवस समजा. तर एवढे 21 दिवस या आरोपीला कुणी मदत केली. या सर्वांना सह आरोपी का केला जात नाही किंवा ह्यांच्यावर मोककाला का लावणार नाही? पोलीस म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणले की आम्ही मोककात लावणार, आम्ही सर्वांना न्याय देणार, शेवटच्या माणसाला तोड जाणार. मग का जात नाही? याला सुद्धा मोकका लावला पाहिजे. ही सर्व केस पहिल्यांदा बीड पोलीस बघत होतं. बीड पोलिसाकडून ती काढून केस कुणाकडे दिली गेली? CID कडे दिली गेली. पहिल्यांदा मर्डरची, त्याच्यानंतर अट्रॅसिटी आणि ती खंडणी, तिन्ही केस परत पुन्हा CID कडे दिल्या गेल्या. मग आता बीड पोलीस म्हणायला मोकळे झाले की आमच्याकडे तपास नाही. परत SIT नेमली. SITचा योग बघा. SIT कधी नेमली जाते? ज्या दिवशी अधिकारी सरेंडर होते, आपला आरोपी सरेंडर होतो त्या दिवशी SIT नेमली जाते. म्हणजे SIT कोण घ्यायचं याची SIT अगोदरच पाठवलेली, SITची घोषणा अगोदरच केलेली. SIT ही राज्यपालाकडे जी पाठवली नावं ती एकदा कन्फर्म झाले. आरोपीला वाटलं आता मला कुणी काही करू शकत नाही म्हणून SIT एकदा त्याला फायनल झाली. 31 तारखेला यांना कळालं SIT फायनल झाली, राज्यपालाची सही झाली. 31 ला डिक्लेअर, 30 ला डिक्लेअर झाली. म्हणजे ज्यावेळेस राज्यपालावर अगोदरच पाठवली असणार, राज्यपालाकडे गेली त्या दिवशी नाही सही झाली. म्हणजे अरे SITतले नावं फायनल करून घेतले आणि त्याच्यानंतर आरोपी सरेंडर झाला. CID मध्ये जे नेमलेत अधिकारी, CIDला आता CIDचे जे काही प्रमुख आहेत, या CIDच्या प्रमुखाला सुद्धा माझी विनंती आहे की बाबा तुम्ही सर्वजण एवढं बीड जिल्ह्यातला एवढा मोठा गंभीर असणाऱ्या प्रश्नाचं काम करताय, याच्यावर तुम्ही काम करताय. तर या सर्व गोष्टीतून आपण किती गांभीर्याने घेतलंय हे सुद्धा बघितलं पाहिजे. प्रशांत बुर्डे असं नाव आहे त्यांचं, SIDचे प्रमुख, याचे CIDचे प्रमुख. मग त्यांनी CID म्हणून CID आपण मालिका CIDची मालिका सुद्धा बघत होतो कधी त्याच्यातली CID आपल्या प्रत्यक्ष CID मध्ये काय आहे तुमचं चाललंय काय? मोकका लावायची पद्धत काय आहे? तर ज्याला समजा मर्डर केलाय 7 जणांवर मोकका लावला की मग आमचं सर्वांचं लक्ष मोकका लावला म्हणून शांत आम्ही आणि मग ह्याला आरोपी सोडायला मोकळे. मोकका कधी लावला? 2 दिवस. आज त्या ह्याचा काहीतरी एका 302 मध्ये आणि मर्डर खंडणीमध्ये असणारा जो आरोपी आहे त्याच्यावर सुद्धा आज PCR का MCR काहीतरी मागितलं, त्याच्यावर काहीतरी कोर्टात आज हिअरिंग आहे चालू असायला झाली असेल माहित नाही त्याचं काय ते. तर हे असताना ते केलं की मग त्याच्यावर हे दोन त्याच्यात. मग हे जे मोकका लावताना हे 7 जणांवर 8 जणांवर लावला. तुम्ही एका सिद्धार्थ सोनवणे काय त्याने टिप दिली मग त्याला ऍड केलं. मग यांना कुणी केलं, साथ दिली. गाडी घेऊन कोण आलं? मी बोललो की गाडी पकडली. गाडीचा मालक कुठे आहे? या सर्व गोष्टीचा घटनाक्रम बघा, याच्यात कुठेही काही दिसत नाही. परत आता आज एक आरोप ऐकला म्हणण्यापेक्षा काही गोष्टी आहेत की पोलीस स्टेशनमध्ये कॉट दिले वगैरे ते ऐकलं, तर मी त्याच्यावर कधी बोललो नाही. पण पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला VIP ट्रीटमेंट मिळत असेल, गेवराईच्या पोलिसाला कोणी ब्लँकेट घेऊन जात असेल. आता मला कळालेली माहिती मी ऐकलं तुमच्या बरोबर मागायची, आता मला पण एवढं डिटेल तिथे माहित नाही, मी त्याचे पुरावे घेईल. मग हे जर लोकांच्या मनात संशय आहे तर तुम्ही का उघड करत नाही पोलीसवाले? हे बघ कुठे कुणी काही नाही, हे बघा आरोपी. अरे काय होणार आहे? आरोपी जे आहे ते आरोपी तुमच्या तिथे आहे. तुम्ही कोणी गेवराईला ठेवले, कोणी बीडला ठेवले, कोणी कुठे ठेवले, ठीक आहे. तुम्ही तुमचं भाग आहे तपासाचा म्हणून तुम्ही वेगवेगळे ठेवले, ओके. पण याच्यानंतर तुम्ही एक आरोपी जर ते सिद्धार्थ सोनवणेला मोकोकामध्ये घेतले, टीप दिली, मग कुठं आलता आमचा संतोष अण्णा देशमुख यांनी त्यांनी सांगितलं म्हणून त्याला हे केलं. पण बाकी मग हे जे एवढा खंडणीतून सगळा गुन्हा घडलाय, मग खंडणीच्या आरोपाला काय आरोपीला 302 मध्ये येत नाही? खंडणीचा आरोपी जो आहे तो 302 मध्ये येत नाही, तो मोकोकामध्ये येत नाही. म्हणजे नेमकं काय? म्हणजे याचा अर्थ असा आहे की उद्या काही करताना यांना एकच करायचंय की आम्ही मोकोका लावला, आम्ही 302 वर हे सगळे ऍड केले आणि सोडून सगळे दिले. या काळामध्ये ज्या पोलीस स्टेशन, आम्ही जिम्मेदारीने सांगतो, ज्या दिवशी 9 तारखेची घटना घडली त्या दिवशी गणेश मुंडे नावाचा PI मस्साजोगला काय करीत होता? त्याची ड्युटी होती, तो तिथं का आला? त्याचं मोबाईल त्याची CDR करा, त्याचं लोकेशन करा, कळलं का नाही? का आला? दराडे नावाचे जे PI आहेत ते दराडे नावाचे PI सुद्धा प्रत्येक माहिती SP ला देत होते. बारगळा साहेब घ्या, SP ना त्यांचा फोन त्यांचा की त्यांचा फोन तिकडे, ही दराडे नावाचे PI असं करतात. एवढंच नाही तर तुमचे दहिपळे नावाचे जे PI गेला आहेत त्याच्यात सगळं पूर्ण
त्याच्यातच आहे ते म्हणजे काय त्याचं म्हणते डॉन पोलीस स्टेशनमध्ये असा जो एक पिक्चर मध्ये बघितलेलं बघा, पोलीस अधिकारी कपडे काढतोय, मस्त माल लावतोय, तसा आमचा धैपळे जिम्मेदारीने सांगतो, संविधानिक पदावर, जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर जिम्मेदारीने सांगतो, या धैपळे नावचा अधिकारी पोलीस स्टेशनला वर्दी काढून फक्त पॅन्ट आणि बनेरवर बसलेला आहे. आणि त्यांनी काय सांगितलं, हे तू कुणाचं काम करणार आहे, माझ्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा तू ताईचं करणार आहे का त्या बजेचं करणार आहे. पोलीस अधिकारीची भाषा आहे. त्याच्या सर्वांच्या गोष्टी सुद्धा त्यांनी बसलाय का नाही त्यावेळेस आता कुठे जितक्या दिवसाचा मिळेल का नाही माहित नाही, पण तसं जर बघितलं तर कळत. मग हे जी आणि भांगर आता जी इथं गेवराईला जी प्रकार करतायत, मग हे सगळे अधिकारी यांच्या सर्वांच्या झेडीआर करा. तुम्ही फक्त पाटलाला निलंबन केलं, आमचं लक्ष दुसरीकडे नेलं, द्या पाटील सोडून. मग याचा अर्थ सुद्धा असा आहे की तुम्हाला पाटील सोडून द्यायचाच होता का. मग ही सुद्धा संशय आमचा येतो. या सर्व घटनाक्रम करताना मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगणार आहे. 6 डिसेंबरची सांगितली, 9 डिसेंबरची सांगितली, परत 29 डिसेंबर परत पुन्हा तुम्हाला सांगतो की या सर्व गोष्टी करताना 10 डिसेंबर रोजी सामान्य जनता रस्त्यावर उतरली आणि याच्यानंतर ती प्रयत्नाचा विषय झाला आणि क्राईम ब्रँच प्रत्येक गुन्ह्याला अटक करतो म्हणजे कुठे गेला, एक त्या दिवशी उचलून आणलं त्याने 11 तारखेला. याच्यानंतर परत पुन्हा जी 13 डिसेंबर रोजी जिल्हा बंदचा बिलला झालं. या सर्व घटना करताना तुम्ही केलं काय मग तेवढे दिवस. 13 डिसेंबर सीआयडी कडे तपास दिला 13 तारखेला, हे पण आपल्याला सर्वांना सांगितलं. या सर्व गोष्टी करताना परत विष्णू चाटेला राष्ट्रवादीच्या पदावरून हकाललं. किती तारखेला, 14 डिसेंबर. वारे आजेब तुझा कारभार. 9 तारखेला गुन्हा होतोय खंडणीचा आणि मर्डर आमचा 9 तारखेला होतोय. त्याचा काम वर्षानुवर्ष तो करतोय. 9 तारखेपासून 14 तारखेपर्यंत काय करत होता पक्ष, जिल्हाध्यक्ष झोपित होते त्यावेळेस. मग का त्या दिवशी अकालपडी गेला नाही, ज्या दिवशी झालं त्या दिवशीच करायची, जर करत करायची होती तुम्हाला तर. मग याचा अर्थ याचा कनेक्शन नाहीये कसं म्हणता येतं. मग हा आरोपी काय सांगत होता, माझा कोण मावस भाऊ, माझा कोण नाते भाऊ, हा काय असल्या सगळ्या गोष्टी करत असताना आणि 18 डिसेंबरला हा आरोपी अटक झाला असं दाखवलंय आणि त्या आरोपीचा मोबाईल सापडत नाही. कुठेतरी मीडियातून वाचलं मी, तो ऐकलं की त्याने मोबाईल कुठे नाशिकला टाकले. अरे कस्टडीमध्ये असलेला आरोपी बोलत नसतो का. पीसीआर कशाला घेता मग तुम्ही, 24 दिवसाची पीसीआर घेताना काहीच करत नाही. अशा पद्धतीची ही परत 21 डिसेंबरला आपण बघा जिल्ह्याचा क्रम कसा, 21 डिसेंबरला एसपीची बदली केली, परत आता नवीन एसपी आले. आम्हाला वाटलं खूप चांगले एसपी आहेत, मी त्यांना भेटलो पण एकदा 21 डिसेंबरला. परत इथं आम्ही भेटायला पण आलो त्या दिवशीच. मी आदरणीय पवार साहेब यायचं म्हणले, पवार साहेबांना आम्ही घेऊन आलो, परभणीला गेलो, इथेही घेऊन आलो आणि त्याच्यानंतर देशाचे सर्वोच्च आमचे नेते ते आदरणीय पवार साहेब आले आणि परत पुन्हा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्या दिवशी येऊन गेले. या सर्व गोष्टीचा सुद्धा सांगितलं की यांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा काही आरोपी तिथंच होते. आम्ही गेलो तरी होते, तुम्ही आले तरी काय करायला, कोण काय घडायला, याच्यासाठी आरोपी तिथे होते. मग त्यावेळेस यंत्रणा काय करत होती हा सुद्धा महत्वाचा विषय. परत 18 डिसेंबरला आम्ही मोर्चा काढला सर्व पक्ष. 28 डिसेंबरला त्या मोर्चामध्ये सगळे एवढे पोटतिडकीने बोलले तरी काहीच नाही. 31 डिसेंबरला हा आरोपी सरेंडर झाला. त्यावेळी सगळी घटनाक्रम घडल्याच्या नंतर 4 जानेवारीला ते दोघं आरोपी पकडले. आणखी एक आरोपी फरारच आहे, आणखी एक आरोपी सापडत नाही पोलिसाला. मग सीआयडी हुडकीत नाही, एसआयडी हुडकीत नाही, आपला पोलीस यंत्रणा हुडकीत नाही. मग या सर्व गोष्टी काही होणार नाही. या सर्व गोष्टीची आपल्याला परत पुन्हा 6 जानेवारीला यांनी पवार साहेबांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलंय. याच्यावर सगळं गांभीर्यानं बघा. याच्यावर कोणी राजीनामा मागितला, कोणी काय केलं. आम्ही सर्वजण राज्यपालाकडे सुद्धा गेलो 6 जानेवारीला आणि सांगितलं राज्यपाल महोदयांना की या सर्व गुन्हा जेवढे आरोपी आहेत त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे. 7 जानेवारी देशमुख कुटुंबाची आणि मुख्यमंत्रीची भेट झाली. 7 जानेवारी ते आज जवळपास 14 जानेवारी 13 ना 8 दिवस झालं. 8 दिवसात मुख्यमंत्री महोदय तुम्ही काय करते, तुमची यंत्रणा, तुम्ही शब्द देताय, देशमुख कुटुंब तुमच्या सर्वांवर भरवसा देत आहे आणि भरवसा टाकून देशमुख कुटुंब काय करताय तर तुम्हाला सर्वांना न्याय मागतंय तरी तुम्ही न्याय देत नाहीत. असं कशामुळे, काय कारण. मग सगळेजण जेवढे आमच्याकडे येऊन इथं जेवढे बोलतायत, जेवढे सगळे म्हणतायत, त्या सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही या सर्व गोष्टीचा घटनाक्रमांक बघून तुमच्या मायबाप सरकारमधल्या सर्व मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, आज गृहमंत्री आणि मुख्यमंत्री एकाकडे, त्यांना सांगा आणि आम्हाला न्याय मिळून द्या. देशमुख कुटुंब भयभीत झालं. त्यांना असं वाटायला लागलं. धनंजयचं आज मी आता बोललो मगाशी बोलताना तर त्यांनी असं हे सांगितलं गेलं देशमुख कुटुंबानं की बाबा हे सर्व घटना करताना आम्हाला असं वाटलं गेलं की आमच्यावर काहीतरी आघात होईल, आम्हाला कुणीतरी मारेल, आम्हाला कुणीतरी काहीतरी करेल, याची भीती त्यांना का वाटली. त्यांचं कारण असं आहे, काल जी मोका लावला त्याच्यामध्ये खंडणीतल्या आरोपीला घेतलं नाही आणि हाच प्रकार त्यांनी न घेतल्यामुळं देशमुख कुटुंब भयभीत झालं. मग देशमुख कुटुंब भयभीत झालं की देशमुखचा जो धनंजय देशमुख यांनी काल तुमच्या मीडियाला माध्यमाशी बोलला आणि सांगितलं की मी उद्याच्याला मोबाईल टावरवरून मला स्वतःला संपून घेतो, नाहीतरी असं ही बाहेर आली की मला मारणार आहे. इतकी भीती जर एखाद्याला वाटणं, एवढी दहशत बीड जिल्ह्यात असणं किती वाईट आहे. आणि ही दहशत संपवायचं का मुख्यमंत्र्यांचं होतं, पण ते कोणी केलं नाही. या सर्व घटनाक्रमातून गावकऱ्यांनी सुद्धा सांगितलं की धनंजय देशमुख यांचा जर समजा हे होत नसेल, समाधान होत नसेल, आमच्या याच्यावर जर ही मिळत नसेल तर काय करणार परत पुन्हा. याच्यासाठी सुद्धा सर्व गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं होतं. पण या गोष्टीकडे सुद्धा कुणी पोलीस यंत्रणा काय बघितलं. मी तिथं आलो की धनंजयला सांगायला तुम्ही सर्व माध्यमाचे लोक होता, मी आलो त्यावेळेस होता ना तुम्ही सगळे. ते असताना मी तिथं तुम्हाला भेटलो, त्याला भेटायचं अर्धा तास थांबलो, तो भेटला नाही मला. मी पोलिसला विचारलं की धनंजय आहे कुठं. त्यांनी काय उत्तर दिलं मला, आपल्या माध्यमानं कुणीतरी रेकॉर्ड केला असेल. काय उत्तर दिलं की ही धनंजय घरात आहे, आमचं संरक्षण आहे. मी त्यांना काय बोललो की बाबा उद्याच्याला त्याच्या जीवाला काही झालं किंवा बरोबर यंत्रणा जबाबदार राहील म्हणून मी बोललो.
आणि मला एसपीना फोन लावला. एसपी साहेब म्हणले मी बीडमध्ये तुम्हाला एकला भेटतो. मी परत पुढे गेलो एसपीना भेटायसाठी बीडला गेलो. तर एसपी परत इकडे आले नाही. ते म्हणले नाही मी मसाजोगला आलो तर ते बीडला गेले. म्हणजे माझी एसपीला मला भेटायचं होतं की या सगळ्या प्रकारात, पण एसपी भेटले नाही. या सर्व गोष्टी करताना धनंजयला जे वाटलं स्वतः की आपण बाहेर की आल्यानंतर आम्हाला मारील सगळ्याला करेल त्याच्यापेक्षा आपण आत्महत्या करा. पण मी धनंजयला सांगतो, सगळ्यांना सांगतो की धनंजयने शांत नगर आता सांगून आलो तू शांततेने घे, तुझा जीव आम्हाला महत्वाचा आहे. आता एक आमचा बांधव गेला ते गेला, दुसऱ्या तू पूर्ण काळजी घे असं म्हणणं आहे. मी तुम्हाला सर्वांना सांगितलेलं त्याच्या हे प्रकरण जे निगडीत विषय जरी नसला तरी 29 तारखेला हा आरोपी इथं होता, त्याची रजिस्ट्रीची कॉपी आहे माझ्याकडे. 29 तारखेला केज ऑफिसला रजिस्ट्री झाली. आणि बघा किती गमतीचा प्रकार आहे. 29 तारखेला रजिस्ट्री झाली, 29 डिसेंबरला इथं रजिस्ट्री प्लॉट घेतलाय त्या आरोपीने, ज्या खंडणीतला आरोपी जो मध्ये त्याला कराड वाल्मिक कराड त्यांनी रजिस्ट्री 29 तारखेला घेतली. केज मध्ये जागा 29 डिसेंबर आता 29 नोव्हेंबर 24 ला ही रजिस्ट्रीची कॉपी आहे. आणि त्याच्या अगोदरच आमच्या केज कार्यालयाचा कारभार बघा. 28 तारखेला त्यांनी एनओसी देऊन टाकली रजिस्ट्रीच्या अगोदर. बरं, रजिस्ट्री झाल्याच्या नंतर सर्वसाधारण जनतेला, आम जनता, मी आम पब्लिक म्हणून जर आलो तर 14 दिवस फेरवायला लागतात. ही जी नायब तहसीलदार इथं आहे त्याला चार्ज सीओचा केज नगरपंचायतच्या, आणि त्याने एनओसी देऊन टाकली. बरं, एनओसी देताना तू बाबा कमीत कमी त्याच्या नावावर जागा आहे का बघ, त्याची रजिस्ट्री का बघ, त्याचा 14 दिवस त्याचा फेर झालाय का बघ, आणि ही द्यायचा अधिकार तुला आहे का? सर्वात माझा प्रश्न आहे की याला नगरपंचायतच्या जनरल बॉडी, स्टँडिंग कमिटी, कुठल्या तरी बॉडीला नगराध्यक्षाची सही आहे का? नगराध्यक्षालाही माहित नाही असं कळतंय. आता मीटिंग बोलली आहे, कुठली एनओसी द्यायची झाली तर आम जनतेला कसा त्रास झाला होतो. मग ही तुम्हाला सांगितलं नगरपंचायत थोडी ऍक्टिव्ह आहे, मग ऍक्टिव्ह म्हणून झालं असं. नगरपंचायत ऍक्टिव्ह आता नगरपंचायत आता ऍक्टिव्ह आहे म्हणून बोलायला. आता सध्या पूर्ण नगरपंचायत बीड जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ऍक्टिव्ह आहे. नगर परिषदा आणि नगरपालिकेच्या निवडणुका तर ही ऍक्टिव्ह आहे. तर या सर्व गोष्टीतून या सीओचा कारनामा या विषयाला निगडीत विषय म्हणजे 29 तारखेला कसा इथं होता हे प्रूव्ह करायचा पुरावा. 29 तारखेला हा आरोपी इथं होता, 29 तारखेला खंडणी मारली. मग त्याच्या कुणाच्या मग एवढ्या माझं म्हणणं की 29/11 पासून तुमची जी गुन्हा नोंद झाला 11 तारखेला 11 डिसेंबर तोपर्यंत जरी फक्त या आरोपीला कुणाचे फोन आले, कुणी काय केलं याची जर तपास झाला तर योग्य होईल. पण नाही करत, ह्या सर्व गोष्टी सोडून देतात. त्याच्यानंतर माझं म्हणणं आहे की ह्यांनी जे तपासले लोक आरोपी जोपर्यंत सरेंडर होते तोपर्यंत लोक तपासले. बघा, जिम्मेदारीने माझी विनंती आहे, जे लोक तपासले असतील त्याची यादी एकदा सीआयडीने डिक्लेअर केली पाहिजे. आम्ही यांना तपासलं. जर बजरंग सोनवणेला तुम्ही तपासलंय तर बजरंग सोनवणेचं त्या आरोपीचं काय नातं आहे हे एकदा कळू द्या घरा. बीड जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना कळायला पाहिजे ही माणूस आम्ही तपासला, हे का तपासलं, त्याचं काय नातं आहे. उद्या उघडं काय नातं यांचं ते कळायला पाहिजे का नाही. असं कळतं की त्याच्यातल्या काही आरोपीला यांनी पैसे पाठवलेत अकाउंटवर. जर पैसे आरोपीला पाठवलेत तर मग त्यांचं काय नातं होतं म्हणून पैसे पाठवलेत, आणि जर पाठवले तर मग हे सुद्धा हे सगळे याच्यात काय आहे ते सगळं कळलं पाहिजे. या सर्व गोष्टीचा सुद्धा सर्वात महत्वाची गरजेचा विषय ते केला जात नाही. मला सर्वांना एक विनंती सांगायची, गुन्ह्याचा तपशील जो सादर करायचा आहे हा सादर केलेला हा जो तपशील आहे याच्यामध्ये आणखी काही गोष्टी वेगळ्या आहेत. याच्या पलीकडे जाऊन सुद्धा तपासातल्या लोकांची यादी हे सगळे लोक तपासून गेले पाहिजे, तिची माझी मागणी. त्याच पद्धतीने ज्या यांना मदत केली ते सुद्धा लोक तपासले पाहिजे, त्यांना सुद्धा बोललं पाहिजे. तसं होत नाही. ह्या सर्व गोष्टी करता असताना तपासासमोर काय डिक्लेअर करते बी करत नाहीत. एवढंच नाही तर बघा आणखी बरेच काही घटना आहेत जिल्ह्यामध्ये. ही जी सहकार्य करणारी पोलीस यंत्रणा आहे ह्या पोलीस यंत्रणेने सुद्धा काय मी जसं अगोदर बोलत होतो त्याच्यावर सुद्धा काहीतरी पोलीस यंत्रणा एसपी बघितलं पाहिजे. तुमच्यावर असा आरोप होता लोक, त्याचं काय म्हणायचं सांगा. या जमिनी किती जणांच्या जमिनी आरोप केल्या, किती जणांवर बलात्काराच्या केसेस पुन्हा या आरोपीच्या मुलावर पोस्को नावाची एक पोस्कोची एक केस कोर्टाने दाखल केली.